गणपती बाप्पा मोरया, चित्राताईंना सद्बुद्धी द्या. महिला आरक्षण विधेयकावरून आता राजकारणाचा खरा चेहरा उघड झालाय. संगीता तिवारी यांनी 2023 आणि 2026 मधले चित्राताई वाघ यांचे व्हिडिओ समोर आणत थेट सवाल केलाय, नेमकं खरं कोणतं? दोन वेगवेगळे चेहरे, दोन वेगवेगळ्या भूमिका, हीच का तुमची राजकारणाची शैली? दुहेरी राजकारण बंद करा, कारण जनता आता आंधळी नाही, ही पब्लिक आहे, सगळं बघते आहे, सगळं लक्षात ठेवते आणि वेळ आली की उत्तरही देते. चित्राताई. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा रिपोर्ट. गणपति बप्पा मोरया, नारी शक्ति का वंदन, नारी शक्ति का अभिनंदन। महिला आरक्षण देने वाला विधेयक नारी शक्ति वंदन, नाम से ही तस्वीर साफ है। नारी शक्ति को वंदन करने वाला यह बिल लोकसभा में बहुमत से पारित होने के बाद अब राज्यसभा में भी निर्विरोध पारित हो गया है। करीब 7.5 घंटे चर्चा के बाद मंजूर किया गया यह विधेयक देश की करोड़ों मातृशक्ति के जीवन में सशक्त महिला सक्षमीकरण की आशा भरी सुबह लेकर आया है। विभिन्न योजनाओं के माध्यम से देश की करोड़ों मातृशक्ति का जीवन सरल, सुरक्षित और समृद्ध बनाने की कटिबद्धता से काम करने वाले हमारे पंतप्रधान सम्माननीय मोदी जी ने राज्यसभा में भी यह बिल पारित करके अपनी प्रतिबद्धता साबित की है। मोदी जी है तो काँग्रेसचा दुटप्पीपणा आज देशासमोर पूर्णपणे उघड झालाय। एकीकडे मंचावर महिला सशक्तीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा आणि दुसरीकडे जेव्हा महिलांना हक्क देण्याची वेळ येते तेव्हा इम्प्लिमेंटेशनच्या नावाखाली अडथळे निर्माण केले जातात। प्रश्न सरळ आहे, काँग्रेससाठी महिलांचा सन्मान फक्त भाषणापुरताच मर्यादित आहे का? जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा महिलांना 33% आरक्षण देण्याची हिंमत दाखवली नाही आणि आज जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक निर्णयाला विरोध केला, हा फक्त विरोध नाहीये, हा महिलांच्या अधिकारांविरुद्ध उभं राहण्याचा उघड प्रकार आहे। पण काँग्रेस ही विसरतीये की आजची नारी शक्ती जागरूक आहे, सक्षम आहे आणि तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे। अरे मोदीजींनी आमच्या तोंडापर्यंत घास आणला होता, तो तुम्ही हिसकावलात, पण लक्षात ठेवा, तुम्ही जिंकला नाहीत। नारी शक्तीला रोखण्याचा प्रत्येक प्रयत्न काँग्रेसच्या अंताची नवी सुरुवात करणार। धन्यवाद। जय हिंद, जय। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। गणपती बाप्पा, चित्राताईंना सद्बुद्धी द्या, चांगली बुद्धी द्या। चित्रा वाघताई, भाजपच्या नेत्या, आमदार यांच्या आता मी 1-2 व्हिडिओ पाहिले, ज्या हिशोबाने म्हणजे 2023 मध्ये जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा त्या खुश होत्या, आनंदी, आनंदगडे असं होतं। आणि आता 2026चा जो किओस झाला सगळा, तर त्याच्यामध्ये त्या दुःख, किती राग, त्यांना किती राग येतोय विरोधी पक्षाचा, राहुलजींचा, प्रियंकाजींचा, सगळे विरोधी पक्षातले असे तसे अशा त्यांच्या रागातल्या त्या गोष्टी ऐकल्या। अहो चित्राताई, मला एक सांगा, तुमचा छुपा अजेंडा ओपन झाला म्हणून तुम्ही थैथयाट करताय का? फक्त महिला आरक्षण बिल उद्या पण आणा, विरोधी पक्ष मंजूर करेल। तुम्ही काय केलंय त्या ह्याच्यामध्ये महिला आरक्षणामध्ये एक छुपा अजेंडा टाकलाय, मतदारसंघ पुनर्रचना। जर मतदारसंघ पुनर्रचना टाकली तर कसे लोक मान्य करतील? आणि आता बोंबाबोंब करतायत की महिलांच्या विरोधात आहेत, महिलांचा द्वेष करतात आणि हे भोगावं लागेल, हे होईल, ते काही भोगावं लागणार नाही। लोकांना माहिती आहे तुमचा छुपा अजेंडा काय होता। तुम्ही जो महिला आरक्षण बिलामध्ये आणखीन एक मुद्दा टाकला तो मतदारसंघ पुनर्रचनेचा आहे आणि त्याला विरोध राहणार, कायम करतील। तेव्हा उगाच थैथयाट करू नका। महिला आरक्षण बिल वेगळं आणा, सगळी लोक त्याला मान्यता देतील आणि मी देवाला हेच मागीन की देवा आमच्या चित्राताई वाघ यांना सद्बुद्धी दे। जय हिंद, जय महाराष्ट्र।